अकोला जिल्ह्यातील सोयाबीन बियाणे न उगवण्याच्या प्रश्नांवर भाजपचे आमदार हरीश पिंपळे आक्रमक झाले आहेत. दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा आणि गरज पडल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या 1722 तक्रारी प्राप्त झाल्या असून संबंधित कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढे सॅम्पल फेल झाल्यावर हा जिल्ह्यात बॉल बसलेला आहे, याचं काय काम आहे? कायसाठी बसलेला आहे तिथं? कायसाठी बसलेला आहे तू? विनंती काय करता? अतिरिक्त चार्ज आहे माझ्याकडे. अरे विनंती काऊन करून राहिला तू? पेन काऊन चालून राहिला तू? लुटून राहिले, खाऊन राहिले आणि तुम्ही 10 तारखेला गुन्हे दाखल करून राहिले. सभागृहात विषय आल्यावर त्याला 3 दिवस लावले तुम्ही सभागृहात. मुरली साहेब तुम्हाला फोन केल्या काही तर तत्परता दाखवायला पाहिजे कास्तकारांच्या विषयी. काही जराशी वाटू द्या, मनाची नाही जनाची. 3 दिवस लावले तुम्ही गुन्हे दाखल करायले. अहो 183 नमुने फेल आल्यावर तुम्ही त्या लोकांचा लाळ करून राहिले. त्या दुकानदाराला शिव्या खाल लावून राहिल्या, त्यांची आई बहीण काढल्या चालून राहिल्या, लोक अंगावर हात घालून राहिले. कास्तकार मरून राहिला. हे तर सारे बोकस आहे मॅडम, हे तर पूर्ण स्टॉप बदलून टाका लागते आपल्या जिल्ह्यातला. तुमच्यावर कोणाचा दबाव नाही, तुमच्यावर कोणाचा धाक नाही. तुम्ही सत्यानाश लावलाय सगळा कास्तकाराचा. सरकारने दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई केली नाही तर जिल्हाभर आंदोलन छेडू आणि गरज पडल्यास आमदारकीचाही राजीनामा देऊ, असा इशारा त्यांनी केला. आपण आज आमदार पदावर शेतकऱ्यांमुळेच पोहोचलो असून त्यांच्या न्यायासाठी कोणतीही भूमिका घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला आमदार रणधीर सावरकर, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित प्रशासन उपस्थित होते. एकूण जिल्ह्यातल्या जर तक्रारी आपण पाहिल्या तर आतापर्यंत 1722 तक्रारी आल्या आणि जे नमुने तपासायला पाहिजे, हे जेव्हा माल येते तेव्हा तपासायला पाहिजे आणि त्या जे लॅब नाही त्यांना लवकर त्यांचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. पण यांनी सगळा माल खपल्यावर तपास काढले. यामध्ये 2 अधिकारी जे आहे श्री सालंके आणि दांडगे, एक जिल्हा परिषदचे आणि कृषी विभागाचे आहे आणि 7 तालुक्याले 7 तालुका या कंट्रोलचे. या लोकांनी वेळेत नमुने घेतले असते, ते प्रयोगशाळेला पाठवले असते. आज 183 नमुने फेल निघाले. पण केव्हा निघाले? जेव्हा शेतकऱ्यांनी माल विकत घेतला, कृषी केंद्रावरून पेरला आणि फेल निघाला. म्हणून आज यांच्या फेल्युअर मुळे, यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे आज शेतकरी अडचणीत आलाय. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्याला आलेलं आहे. या कंपन्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांचे परवाने रद्द झाले पाहिजेत आणि कंपनीवाल्यापासून शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. यासाठी आज मीटिंग होती. मॅडमले आम्ही 3 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. कंपनीवाले अजिबात प्रतिसाद देत नाही, त्यांना बोलावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि शेतकऱ्याला जे नुकसान भरपाई होते त्या हिशोबाने तुम्ही नुकसान भरपाई द्या. आज अजून हे आकडे वाढणार आहे, कारण 2 दिवसात सुट्ट्यानंतर सोमवारी अजून अनेक तक्रारी येऊन राहिल्या. जी या कंपन्याला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय, गुन्हे दाखल केल्याशिवाय, शेतकऱ्याला मदत दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.